साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। रत्नागिरी में संविधान सम्मान मंच की ओर से राष्ट्र सुरक्षा और राष्ट्रीय एकता के संदेश के साथ मौन पदयात्रा का आयोजन किया गया। ये पदयात्रा मारुति मंदिर से शुरू होकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा तक निकाली गई। आयोजकों के अनुसार इस अभियान का उद्देश्य देश की सुरक्षा से जुड़े महत्वपूर्ण मुद्दों पर जन जागरूकता बढ़ाना और राष्ट्रीय विरोधी तथा अराजकता फैलाने वाली प्रवृत्तियों के खिलाफ शांतिपूर्ण तरीके से संदेश देना था। पदयात्रा में बड़ी संख्या में युवा, विद्यार्थी, सामाजिक संगठनों के प्रतिनिधि और आम नागरिक शामिल हुए। पूरे मार्ग में प्रतिभागियों ने अनुशासन और शांति के साथ अपनी सहभागिता दर्ज कराई। आयोजकों का कहना है कि राष्ट्रीय हित से जुड़े विषयों पर समाज को जागरूक करना समय की आवश्यकता है और ऐसे जन जागरण कार्यक्रम आगे भी जारी रहेंगे। जो देशप्रेमी आहे, जो संविधान प्रति आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतर आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज जो हा जो संविधान मोर्चा निघाला त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालं। आज केवळ यामध्ये युवक युवती होत्या, सगळ्या धर्माचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, सर्वजण जातीभेद विसरून संविधानाप्रती आज निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी जमलेले होते आणि मला खरं धन्यवाद द्यायला लागेल संविधान मंचाला की त्यांनी हा मोर्चाचं आयोजन करून जिल्ह्यात एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आज दिला। आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा संविधान प्रतीचा हा मोर्चा झाला। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं खरं मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण हा संदेश आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जाणार आहे आणि त्यामुळंच या संविधानामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं खरं ऋण व्यक्त करणं अनिवार्य आहे।